मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील सावरकर नगरमधील गोदावरी नदीलगत असलेल्या आसाराम बापू आश्रमात नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे। आसाराम बापू आश्रमात मच्छरदाणीमध्ये झोपलेल्या व्यक्तीने बिबट्याला बघितलं तेव्हा त्याने जोरजोरात आवाज केल्याने बिबट्या तिथून पसार झाल्याचं सांगण्यात आलंय। या घटनेने दिवसभर परिसरात शुकशुकाट बघायला मिळाला। सावरकर नगरकडून चांदसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या आश्रमात बिबट्या दिसला। गोदावरी नदीलगत दाट झाडी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा असते, त्यामुळे या परिसरात नागरिकांना वारंवार बिबट्या दिसून येतो। मंगळवारी पहाटे आश्रमातील व्यक्तीला बिबट्या दिसला। त्याने आरडाओरडा केल्याने वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी आणि आश्रमातील इतर लोकांनी मोठ्याने आवाज केल्याने बिबट्याने धूम ठोकल्याचं सांगण्यात आलंय। या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे। वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली, मात्र बिबट्या दिसून आला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले। वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता नागरिकांनी केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।